नवीन आमदार कोण असेल, काय चित्र असेल, कुठल्या पक्षाचं असेल, महायुती, महाविकास आघाडी, हे आपण लोकांकडून जाणून घेऊयात. आता उमेदवारी 2ला तर फिक्सच आहे. विलास भुमरे आणि एक दत्ता गोरडे. कोण होतील आमदार कोण होते महाविकास आघाडी? हमारा आमदार आमचे छुए है कोण? भुमरे साहब. महाराष्ट्र में सिंध सरकारी होणार कोण होईल आमदार? कोण आमदार तर बापूच होणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपण पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. या मतदारसंघाचे चित्र थोडं वेगळं झालेले. या मतदारसंघाचे रनिंग आमदार हे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार म्हणून एक प्रतिनिधित्व करत आहेत. आता या मतदारसंघामध्ये नवीन आमदार कोण असेल, काय चित्र असेल, कुठल्या पक्षाचं असेल, महायुती, महाविकास आघाडी, हे आपण लोकांकडून जाणून घेऊयात. नमस्कार, काय वाटतं कोण होईल आमदार किंवा काय असेल चित्र तुमच्या पैठण विधानसभेचं? पैठणचं चित्र असं आहे का दोघे बी जे कॅन्डिडेट आहे आमचे. दोन आता उमेदवारी 2ला तर फिक्सच आहे. त्यांचं नाव संदीपान भुमरेचे चिरंजीव आहे. विलास भुमरे आणि एक दत्ता गोरडे. त्यांच्यात राहीन कोण उजवं कोण वाटतं? विलास भुमरे. काय वाटतं? काय वाटतं? विलास भुमरे का? चांगलं काम. काय वाटतं? काय काय कोण होतील आमदार? आमदार कोण होते महाविकास आघाडी? सध्या महाविकास कोण आघाडी उमेदवार आहेत? महाविकास आघाडी जे उमेदवार राहतील ते विजयी. तर काय म्हणजे मतदारसंघात चित्र काय आहे? मतदारसंघात चित्र काय आहे? नाराजी आहे भरपूर जनतेची, कारण की शेतकऱ्याचे प्रश्न कुठेही सोडवले जात नाही. शेतकऱ्याचं पीक विमा असेल, शेतकऱ्याची अतिवृष्टीची मदत असेल, शेतकऱ्याचे जे प्रामुख्याचे प्रश्न आहे ते प्रश्न कुठे सोडवले जात सरकार अपयशी, त्यामुळे नागरिकांची नाराजी आहे. महाविकास आघाडी. काय वाटतं राज्यात कुठले सरकार येईल? राज्यात कुठलं सरकार येईल? उद्धव ठाकरे यांची. महाविकास. काय वाटतं? विलास भुमरे. का? काम चालू आहे त्यांच्या गावात, खेड्यापाड्यात निधी भरपूर दूर आली इकडे. काही लोक म्हणतात नाराज आहे. नाही, आम्ही तर नाहीये, लोकांचं नाही सांगतोय ना, आम्ही नाराज नाही. भुमरे साहेब नाही तर विलास बापू चालन, 100% चालन. क्या लगता मामू? क्या हो, कौन होगा आमदार? आमदार अब हमारा आमदार हमने छुए है. कौन? अब हमारा जो मंत्री है उसका जवाब रहने वाला, क्योंकि सब पब्लिक उसके तरफ ही है ना. नाम क्या है? भुमरे साहब. क्यों भुमरे साहब? क्यों? भुमरे साहब. अपोजिशन पार्टी भी है. अपोजिशन पार्टी रहेंगी मगर वो इतना ये नहीं रहेगा. क्या लगता है कौन आएगा चुन के? इस या बार कौन होगा? वही भुमरे जो है तो विलास बापू भुमरे रहेगा. क्यों? काम चालू है, स्कीम है, बॉडी की स्कीम है, रोड रास्ते जो है तो दिया उसने, और शक्यता है ये भी 60% जो है तो चांसेस है भुमरे. क्या लगता है कौन किसका सरकार बनेगा महाराष्ट्र में? शरद पवार का. क्यों महाराष्ट्र में? हाँ, वही अच्छा है. अभी ये तो बोलते हैं सत्ताधारी की अच्छा काम कर रहे हैं. आज अच्छा काम कर रहे हैं. कॉस्टियन के लिए उनका कॉस्टियन, उनका काम अच्छा है. ठाकरे का तुम्हारे यहाँ पे कौन होगा? गोल्डिया माझे. तो कोणा सरकार होईल? सरकार तर आम्हाला तसं जर पाहिलं तर उद्धव साहेब कधी बी मुख्यमंत्री पाहिजे होते. त्यांनी कामं चांगले केले, भरपूर त्यांनी हे केलं. करोनाच्या काळात सगळी साथ दिली, सर्व काही केलं. त्याच्यानंतर 2-2 लाख शेतकऱ्याचे माफ केले, भरपूर काही केलं. पण आता त्याच्यात सांगता येत नाही तर पैठण तालुक्यात कोण आमदार होईल त्याचं काय. तुम्ही मतदार आघाडीचा म्हणून तुम्ही मतदार काय म्हणून आम्ही आघाडीच्याच माणसाला मतदान करतो. यहाँ का आमदार आमदार अभी आमदार तो चेंज होना चाहिए. कौन होना चाहिए? अभी तो अभी आप जो तो नहीं अभी तो डिक्लेयर नहीं होना आमदार कौन होगा. अभी तो कौन हो सकता है ये पूछ रहे हैं. अभी तो कौन महाविकास आघाड़ी को हो जाएगा. कौन? अब जो भी उम्मीदवारी मिलेंगे उसको हो जाएंगे. जब चर्चा होंगे ना तुम्हारी तो अभी चर्चा अभी तो डिक्लेयर नहीं ना. दत्ता गोड़े का चालू है. क्या महाराष्ट्र में किसका सरकार आ सकता है? महाविकास आघाड़ी. क्यों? क्योंकि अच्छे काम किए थे ना पहले उन्होंने 2.5 साल पहले. काम अच्छे किए. जनता खुश है. जनता खुश है एकदम बिल्कुल. क्या लगता है महाराष्ट्र में किसकी सरकार आएगी? महाराष्ट्र में सिंध सरकारी होणार डबल. तुम्हारे यहाँ पैठण में कौन होगा एमएलए?
विलास बापू घुमरे। तो काम अच्छा है उनका, अभी रनिंग में जो काम चालू है ऐसे हिसाब से वो उनकी गरज है अब आगे क्या संपर्क आहे लोकांमध्ये, जनसंपर्क तर भरपूर आहे ते सध्या। विकास कामं असे कुठले त्यांचे विकास काम जे की म्हणजे तुम्ही म्हणताय काय आहे? विकास कामाचं असं आहे, 2.5 वर्षापासून जेव्हापासून त्यांची सरकार बनली तेव्हापासून त्यांनी जे त्यांना पालकमंत्र्याचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून जे त्यांनी कामावर जोर दिला आणि प्रत्येक गावात गल्ली बोळात जे कामं त्यांची भरपूर चालू आहे सध्या घुमरे साहेब। राजापूर मधील नागरिकांना काय वाटतं त्यांचा येणारा आमदार कोण असेल, महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे आपण त्यांच्यावरून जाणून घेऊया। काय वाटतं, काय वाटतं कोण होईल आमच्या आमदार? तालुक्यामध्ये सध्या तर भोमरे साहेबच येते। घुमरे साहेब तर खासदार झाले। नाही ना, त्याचा आता मुलगा आहे ना चिरंजीव बाप्पू, ते निवडून येते। का? कारण त्याचे काम तसे आहे ना, रोजगार हमीचे। आमच्या प्रत्येक गावामध्ये पानदान रस्ते, गटपूज कामं झाले, जनावरांसाठी गोठे, विहिरी झाल्या, त्याच्यामुळे शेतकरी थोडा बऱ्यापैकी झाला, त्याच्यामुळे निवडून येते। तुम्ही खुश आहे? आम्ही खुश आहे। विरोधी पार्टीचे उमेदवार कोण आहे? ते नाही सांगता यायचं विरोधी पार्टीचे कोण उभं राहते त्याच्या विरोधी विरोधात। पार्टी आहे की नाही? विरोधी पार्टी आहे ना, आता सध्या दत्ता गोल्डे पण उभा राहू शकते, अजून वाघ चौरे। काय वाटतं मला काय मी सांगतो, कोण होईल आमदार? कोण आमदार? आमदारचा बापूच होणार आहे, विषय काही विषयच नाही। सगळ्यात मधून तेच होणार आहे। कोण? मग ते काम होतं आमच्या गावात, हे रोड, गल्ल्या, मंदिर, समाज मंदिर, मसमभूमी, त्यांचे काम आमच्या रोजगार आम्ही। हा, तर असं आम्ही शाश्वती अशी। अरे बोला, तरुण आहे, तरुण आहे, काय वाटतं? मला काय जमणार बोल, यांनाच बोला सांगा। कोण होईल आमदार? विलास बापू भुमरेच होणार। मराठा आरक्षणाच काही फरक पडेल? जरांगे साहेब पडन थोडाफार पडेल। कसा? 100% पडन जरांगे म्हटलं तर। कारण भुमरे साहेबांनी बरंच सहकार्य केलेले, विलास बापूंना बरंच सहकार्य केलेले आणि प्रत्येक वेळी ते भेट घेते ते अंतरवालेले। पण जरांगे पाटलांनी स्वतः उमेदवार दिला तर मग? नाही, ते नंतरचा प्रश्न आहे, आता ते आताच नाही डिसाईड करू शकत ना, कारण का जरांगे पाटलांना बी आणखी डिसाईड केले नाही ना पुढे द्यायचे नाही ते म्हणताय की दुसरं उमेदवार देणार? नाही नाही, देईन तेव्हा पाहू ना, पण सध्याच्या पिरियडला तर विलास बापू फिक्स आहे। महाराष्ट्रात कोण सहकार्य? ती वरच्या लेवलची गोष्ट आहे, आमच्या तरी पण आता तालुक्या नाही तालुक्यापुरतं मर्यादित सांगू शकतो। काय वाटतं पाहुणे? काय बोला आता, विलास बापूजी विलास बापू काम चांगलं केलं त्यानं, वेळेच काम, रोजगार हमीचे पुरे काम त्यानं बऱ्यापैकी केलं चांगल्यापैकी। रस्ता नव्हता, रस्त्याची मागणी केली, रस्ता झाला आम्हाला। किती दिवसात? थोडा उशीर लागला, झालाच मग रस्ता। आता एकदम टाकायचं। बरं, महाराज काय म्हणता? काय वाटतं? विलास बापू भुमरे कामं चांगली जरा त्यांची। संपर्क आहे का त्यांचा? हो, संपर्क आहे। काही लोक म्हणतात की दत्ता गोरडे किंवा महाविकास आघाडी? नाही, विलास बापू भुमरे 100%। नाही, या ना पुढे, या ना। पुढे येऊन काय करायचे? काय वाटतं? तेच बाप्पू दुसरं कोण आहे? बाप्पू जरा संपर्कात आहे सारे ते। काय वाटतं कोण होईल महाराष्ट्रात, कोणाच सरकार येईल? आता महाराष्ट्रात लेवल तालुका लेवल सांगू शकतो, सांगा ना। विलास बापू भुमरे येणार। काय विलास बापूचं विशेष? कारण की त्यांच्या विहिरी काम मायनर झालेले राजापूर गावातून। तुमच्या गावात? हो, आमच्या गावामध्ये प्रत्येक तालुक्यात झाले, गावाच्या मर्यादित नाही, परत तालुक्यात मर्यादित सांगतो। आता हे तुम्ही जे बोलताय ते पलीकडे पैठण त्या क्षेत्रात पण असं होतं? 100% आहे। चौकडा सगळी काम असे त्यांच्यावर। भुमरे साहेब खासदार झाले, हो, त्यामुळे विलास बापू तसं नाही, कामं जास्त झाले ना त्यांच्या, कामं झाली, पब्लिक सगळी त्यांच्या मागाचे, विहिरी झाल्या, घरकुल झाले, रोड झाले, रस्ते झाले, कामं चांगले त्यांच्यावाले। गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार होणार, सगळं त्यांची सत्ता राहणार। हा, महाराष्ट्रात काय वाटतं? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे? एक वर्ष नाही सांगू शकत काही, कोण चांगलं आहे दोघं? एवढं का सांगू शकतो आम्ही? तुम्ही रोज पाहता? नाही पाहतो। एकनाथ शिंदे का? एकनाथ शिंदे ते प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट देतात, कुठं भूकंप झाला, दुष्काळग्रस्त, पाण्याचे ते समजा काय म्हणते दरड कोसळणे, ते महाविकास आघाडीचे लोक म्हणतात की उद्धव ठाकरेंनी कोविड काळात खूप काम केलंय। नाही, ती एक कामावर नाही होत ना सगळ्या गोष्टी, ते पण सांगितलं। आताचा विषय, एकनाथ शिंदे साहेबांनी पंढरपूरला स्वतः जाऊन चंद्रभागा एकदम चकाट करून घेतले, आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केले असे?
बरोबर की नाही? भाविक भक्तासाठी बरंच केलं ना त्यांनी. परत आताच्या वेळेस त्यांनी बरंच सहकार्य केलं तिथं. अन्नदान वाटप केलं, पाणी वाटप केलं. आता कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केलं आतापर्यंत एवढं? त्यासाठी एकनाथ शिंदेच हे बापू भुमरे साहेब बापू भुमरे साहेब दुखा सुखाला कोणी वाचलं लग्न करला त्याला नुसतं निरोप बी गेला त्यांच्या दोघा तिघापैकी कोणी ना कोणी हजारातच म्हणजे सुखादुखाला आणि यांचं कधी कामात येईल म्हणजे असं काहीच नाही. आमचे भाऊ मोठे बंधू होते ते सुद्धा त्यांचं याच्यात होते ना, सोबत राहत होते पार्टी म्हणजे कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेस ती गोष्ट. आता काय जे आहे ते आता बरंच आहे पण त्यांचा जय जयकार म्हणा असं मला खात्री अशी. बापू बोल ना भैया, काय वाटतं? काय वाटतं कोण होईल आमदार? आमदार हिरल बापू भुमरे. का? काम आम्ही सगळे काम गेम सगळे हिरल बापू भुमरे. त्यांचा संपर्क येते का गावात? हो, कधी फोन केला हजर आहे, कधी कोणी फोन लावा असं नाही का याच्या लावत कसं विषय नाही.